तर नमस्कार पब्लिक. तर पुन्हा एकदा आपलं जगदंब गोट फार्म आधुनिक शेती यूट्यूब चॅनलवर आपले सरचे स्वागत आहे आणि एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत एका शेळीपासून आपला टोटल खर्च व नफा व ते मागून आपले उत्पन्न केव्हा निघणार आणि काय सगळं पूर्ण डिटेल आपण एका शेळीबद्दल आजची माहिती बघणार आहोत. म्हणजे तिच्या मागं नफा किती, तोटा किती, आपला फायदा होतो की नफा होतो, कुणी आजपर्यंत तुम्हाला सांगितलं नसेल अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सांगणार आहोत. तर पब्लिक, तर एका शेळी जर मार्केटमध्ये तुम्ही जर बघायला गेलात तर तुम्हाला मार्केटमध्ये 3 प्रकारच्या शेळ्या बघायला मिळतील. तर पहिली शेळी म्हणजे 9 ते 10 महिन्यांची शेळी, म्हणजे एक पहिलं रूप पाट असल्यासारखे, तर ती तुम्हाला मार्केटमध्ये 7 ते 8 हजार रुपयांना भेटून जाते. आणि दुसरी शेळी म्हणजे ती गाभण शेळी मित्रांनो, 2.5 ते 3 महिन्याची गाभण शेळी, ही जर तुम्ही मार्केटमध्ये बघायला गेले तर ही शेळी तुम्हाला 15 ते 16 हजार रुपयापर्यंत बघायला भेटते, जर भाव स्वस्त असतील तर. यापेक्षा पण महाग भेटू शकते जर आपण ह्या हिशोबाने धरले. आणि तिसऱ्या प्रकारची शेळी म्हणजे 2 मिनटं, तर तिसऱ्या प्रकारची शेळी म्हणजे ती म्हणजे तिच्या खाली कड असलेली शेळी आणि गाभण पण असलेली शेळी, अशी पण शेळी तुम्हाला 20 ते 22-25 हजारपर्यंत काय असेल ते भेटून जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आपण धरलेली आहे एक मधली शेळी 2 नंबरची. दुसरा प्रकार आपण एक गाभण शेळी 15 ते 16 हजार रुपये तुमच्या बजेटमध्ये आपण एक शेळी धरलेली मित्र. तर 15,000ची शेळी धरण्यामागचं कारण एकच की जास्त आपण म्हणजे जास्त पैसे पण त्यात इन्व्हेस्टमेंट करू नका. आणि जास्त म्हणजे कमी, ह्याच्यापेक्षा कमी जरी 8 ते 9 हजार रुपयाची ते 7 ते 8 हजार रुपये जरी तुम्ही पाट खरेदी केली 9 ते 10 महिन्याची, त्याला जरा सांभाळायला लागतं. आणि पहिल्या बारीच एकच कडू देते पब्लिक ती, त्यामुळे जरा तिच्यात एवढं काय प्रॉफिट नाही, लॉसमध्ये जातं. आणि त्याविषयी पण आपण व्हिडिओ बनवू. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण 2 नंबर शेळी धरलेली आहे, तर तिची माहिती बघू आपण. तर चला, आपण ती शेळी आता एक समजा मार्केटमधून आपण एक शेळी 15,000 रुपयांना खरेदी केली. मार्केटमध्ये आपण एक शेळी 15,000 रुपयांना खरेदी केली आणि तिला जर आपण खुराकाचं जर धरलं तर आपण तिला दिवसाला गव्हाचा भरडा, 2 टाईम गव्हाचा भरडा आणि मकाचा भरडा आणि एक सरकी पेंड किंवा खपरी पेंड जरी दिली तरी तुम्ही 2 मिनटं, माझा हात गळून आला. तर तुम्ही त्याला पेंड जरी दिली तर दिवसाला आपला खर्च जरी पकडला आपण तर 25,000 रुपये, ते 25,000 म्हणतो 25 रुपये जरी 25 जरी रुपयांनी तुम्ही खर्च जरी पकडला तर तुमचा महिन्याला लगभग 750 रुपये तुमचा खर्च होतो. तर 750 रुपये हा तुमचा झाला महिन्याचा. आणि आपल्याला शेळी ही 8 महिने सांभाळायची. ही शेळी घेतलेली तुम्ही जास्त पण सांभाळू शकता, पण 8 महिने तुम्हाला सांभाळायची, जे त्यातला आपण प्रॉफिट व लॉस बघणार आहोत 8 महिन्यातला. आणि ते मी पण माझ्याबद्दल पण मी पण केलेलं आहे ते, त्यामुळे आपल्याला अनुभव असल्यामुळेच आपण तुम्हाला सांगतो. तर आपण एक मार्केटमधून 15,000 रुपये शेळी घेतली आणि तिचा खुराक ते महिन्याला 750 रुपयाचा खुराक होतो. आणि तिचा 8 महिन्याचा खुराक हा जर धरला आपण त्या एका गाभण शेळीचा, 2.5 ते 3 महिन्याची गाभण असलेली शेळी आपण मार्केटमधून आणली तर तिचा खर्च खुराकाचा झाला हा 8 महिन्याचा 6,000 रुपये खर्च झाला. आणि ती 2 महिन्यात येणार आहे आणि तिथून पुढं आपल्याला कळलं ते 6 महिने सांभाळायचे, म्हणजे टोटल अशी शेळी आपल्याला 8 महिने सांभाळायची. तर तिचं कड झाल्यापासून तर 6 महिने जर आपण त्यांना रोज 10 रुपये जरी, म्हणजे दिवसाला त्या कार्डांना 20 रुपयांनी जरी त्यांचा खर्च पकडला आपण, तर गहून ते मकाचा भरडा वगैरे त्यांना जास्त काय नाही, तर 2 कार्डात 10 रुपये म्हणजे दिवसाला 20 रुपये त्यांचा जरी खर्च पकडला तर महिन्याला त्यांचा लगभग व्हायला लागला वाटतंय मला, तर 2च. तर आपला 2 कार्डाचा महिन्याला खर्च व्हायला लागला 6,000 रुपये. ते 6,000च म्हणतोय, जरा गणित जरा कन्फ्यूज झाल्यासारखंच व्हायला लागलं आहे मला आजच्या व्हिडिओमध्ये. तर महिन्याला व्हायला लागला त्यांचा 600 रुपये खर्च, 600 रुपये खर्च. आणि त्यांचा आपण तिथं 6 महिने खर्च पकडला तर 2 कार्डाचा खर्च व्हायला लागला आपला 4,000 रुपये, 800 रुपये हा खर्च झाला आपला. तर आपला टोटल खर्च आता आपण बघणार आहोत, शेळी घेण्यापासून तर विकण्यापर्यंतचा आपला खर्चच किती झाला आहे. तर आपला खर्च झाला, शेळी आपण कितीला घेतली 15,000 रुपयाला. आणि त्या शेळीला खुराक किती चारला, 8 महिने आपण 6,000 रुपयाचा खुराक चारला. आणि कार्डाला 4,800 रुपयाचा खुराक चारला. तर असे मिळून आपले सगळे व्हायला लागले 25,000 रुपये. 800 रुपये हा आपला झाला
त्याच्यात म्हणजे आपण खर्च झाला आपला 25,800 रुपये. आणि त्यातून आपण आता समजा पकडू 8 महिने आपण सांभाळी, आणि तुम्ही आता जसं मी खुराकाचं नियोजन सांगितलं तशा तितक्या रुपयाचं तुम्ही रोज जर खुराक दिला तर तुमचं बोकड हे 6 महिन्यात 12,000 रुपयाच्या खाली बोकडच जाणार नाही मित्रांनो. 12,000 रुपयाच्या खाली, 12च्या वरच. मी 15,000 रुपयांना बोकड विकलेले आहेत मित्रांनो, माझे वैयक्तिक 6 महिन्याचे. इकडे बघू शकता, तिकडं आता बोकड पण आहेत. 6 महिन्याचंच बोकड आहे, त्याला आता 14,000 रुपयाला मागून गेलेत, पण आपण दिलेलं नाही. आपल्याला 15-16,000 रुपये असे विकतो आपण, 14 आणि मागून आपण दिलेलं नाही. आपण अजून 2 महिने जास्त सांभाळू, अजून विशिक घेऊ आपण, पण नाही. तर आपण त्याची कशी किंमत आपणच ठरवू शकतो. तर आपण समजा पकडलं 12,000 रुपये जरी एका बोकडाची 12 आणि 6 महिन्यात ते पाठीचे 6,000 रुपये पकडा आपण, 6 महिन्याचे 6,000 रुपये. तर ह्या दोन्हीचे मिळून व्हायला लागले 18,000 रुपये. आणि शिळी आपण 15लाच धरा. आणि ती तेवढं काय होणार माहिती आहे का, आपण 8 महिने सांभाळी, तिथून पुढे ते पहिले 2 महिने वेळेला आणि किती 6 महिने उरतात, त्यातले 3 महिन्याचे कड होस तर तुम्ही जर वेळेवर लागवड केली तर तिथून पुढं आपली शेळी विकण्यापूर्वी 3 महिने पुन्हा गाभण राहते. 3 महिने पुन्हा गाभण राहते. आणि ती शेळीची आपण किंमत जी घेताना ठरवली होती तीच आपण विकताना तीच ठरवतो. तर तीच ठरवली समजा आपण, बरं का. ती किंमत झाली 15,000 रुपये धरले आपण. तर असा आपला 18 आणि 15, तर असा आपला 33,000 रुपये ह्याच्यातला पूर्ण नफा आहे. तर त्यातला आपण खर्च नफा म्हणजे हे त्यातलं सगळंच आलं आता. खर्च नफा तोटा काय असेल ते 33,000 रुपये आपलं प्रॉफिट झालं आहे. आणि त्यातून आपला खर्च किती झाला होता, 25,000 रुपये 500. तर ते 25,000 रुपये 800. तर आपण हा जर मायनस केला 33,000 रुपयांमधून, तर आपला टोटल 8 महिन्याचा नफा प्रॉफिट म्हणा काय म्हणा, तर आपला तो उरतोय 7,200 रुपये हा आपला प्रॉफिट आहे एका शेळी मागं. आणि ती जर तुम्ही 15-16 जास्त घेतली तर म्हणजे असं समजा 15 ते 16च्या रेंजमध्ये शेळी घेतली तर ह्या हिशोबात आपला तिच्या मागं आपण तिच्यासोबत एक पाठण बोकड जरी पकडलं तरी हा आपला एका शेळी मागचा खर्च आहे आपला. खर्च प्रॉफिट नफा एवढा जाऊन सगळं आपल्याला 7,200 रुपये उरलेले आहेत, ते पण 8 महिन्यात. तर हे असं गणित तुम्हाला आजपर्यंत कुणीच सांगितलं नसेल, तर ते आज तुमच्या भावाने तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते एकदा कमेंटमध्ये नक्कीच कळवा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर भेटू अशा पुढे एका नवीन भन्नाट व्हिडिओमध्ये. तर धन्यवाद, बाय बाय.